जी सुरू आहे ऑपरेशन टायगरची चर्चा आहे। म्हणजे त्याचा अर्थ की जो पक्ष सत्तेत नाही त्या पक्षातले जे खासदार असतील नाही तर आमदार असतील, हे सत्तेतला एखादा पक्ष त्या आमदारांना फोडलं जाईल नाही तर खासदारांना फोडलं जाईल अशी चर्चा आहे। पण ही चर्चा फक्त चर्चाच आहे असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं। खरं तर आपण बघितलं तर खरात प्रकरण तर चुकीचं होतंच। त्या खरात प्रकरण हे समोर आलं ही चांगली गोष्ट झाली, त्याच्यावर कारवाई सुद्धा त्या ठिकाणी झाली पण ती कारवाई होत असताना त्याच्या मागचा हेतू काय होता? कारण का आज जी चर्चा केली जाते की सत्तेत असणाऱ्या एका मित्रपक्षाला अडचणीत आणण्यासाठी त्या ठिकाणी तिथं कारवाई केली गेली। आता कारवाई केली गेली एका पक्षाला डोक्यात ठेवून, पण कोलॅटरल डॅमेज दुसरा सुद्धा पक्ष त्या ठिकाणी झाला। त्यामुळे दोन पक्ष त्यामुळे अडचणीत आले। पण एक गोष्ट मात्र खरी आहे की पुढच्या महिन्याच्या अखेरपर्यंत जे काय आम्हाला कळालेलं आहे, मित्रपक्ष असणारा एक लहानसा पक्ष त्याच्यावर एक सत्तेत असणारा मोठा पक्ष हा नक्कीच त्या ठिकाणी त्याची शिकार केली जाईल असं आम्हाला त्या ठिकाणी कळत आहे। त्याच्यामध्ये आज मित्र असणारा पक्ष उद्या जाऊन काय त्याचं होईल हे येत्या काळामध्येच त्या ठिकाणी आपल्याला कळेल। पण ह्या ज्या कुरबुड्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात या महिन्यात आणि पुढच्या महिन्यात सत्तेतल्या मित्रपक्षांवर केल्या जातील असं आम्हाला कळेल।